सिंहस्थ आढावा बैठकीला कुंभमेळा आयुक्त दीड तास उशिरा आल्यानं मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक आवरून घेण्याची वेळ आयोजकांवर आली। कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात सिंहस्थ कामाचा समन्वय राखण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवकांची एकत्रित बैठक हिरावाडीतील भोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती। मात्र अपुरी व्यवस्था आणि त्यातच कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांना बैठकीला येण्यास दीड तास उशिरा झाल्यानं मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। ही बैठक सायंकाळी 5:30 वाजता घेण्यात येणार असल्यानं बहुतांशी नगरसेवक वेळेवर उपस्थित होते। मात्र स्टेजवर कुठल्याही प्रकारची तयारी नसल्यानं उपस्थित असलेल्या नगरसेवकांना रिकामा हाती मागे फिरावे लागले। पंचवटीतील बैठकीत सिंहस्थाच्या नियोजनाबाबत नगरसेवकांकडून माहिती अभावी नाराजी पसरल्यानं अनेक लोकप्रतिनिधींनी सभागृहातून काढता पाय घेतला। या संदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून बाहेरून आलेल्यांना नाशिकचा इतिहास भूगोल कसा माहीत असणार असा टोलाही त्यांनी लगावला। काल कुंभमेळ्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन हिरावाडी येथील भोरे नाट्यगृहात दाखवणार होते आणि त्याकरता सर्व नगरसेवकांना आमंत्रित केलेलं होतं। नगरसेवक सर्व वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु त्या ठिकाणी कुठली तयारी नव्हती, प्रेझेंटेशन नव्हतं, कुठली पूर्वतयारी नव्हती। त्यामुळे नगरसेवकांनी मला फोन केले की आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं 1 तास उलटून गेला तरी या ठिकाणी कुठली तयारी नाही, कुठले अधिकारी नाही। त्यामुळे मी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना फोन केले, त्यांनी फोन उचलले नाही आणि नंतर नगरसेवक थांबून निघून गेले। त्यामुळे मी नाराज होऊन कुंभमेळा आयुक्तांना यापूर्वी मी काही सूचना केल्या होत्या, ज्या नागरिकांनी माझ्याकडे केल्या होत्या, नाशिककरांनी केल्या होत्या विधायक सूचना, त्याला पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नव्हता। त्यांना मेसेज केले होते, त्यांना फोन पण केले होते। त्यामुळे नाईलाजाने मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याबाबतची तक्रार केली का कुंभमेळा आयुक्त नाशिकच्या कामांबाबत जे काही सूचना असतील त्याची दखल घेत नाही। आपल्याला हे बरोबर आहे की ज्यांनी 3-3, 4-4 कुंभमेळ्यामध्ये काम केलेलं आहे, जे नाशिककर आहेत, त्यांना 3 वर्षाकरता आलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्तच माहिती असणार। त्यामुळे मला वाटतं त्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेतले पाहिजे। नगरसेवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आमदार असतील, आमदारांचं पण म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे। आमदारांनी पण माझ्याकडे तक्रारी केल्या का आम्हाला कुठं बैठका होतात किंवा कुंभमेळ्याचे काही संदर्भातले काही चर्चा होती त्यावेळेस आम्हाला बोलवलं जात नाही। कालच्या ही बैठकीला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना माहित नव्हतं या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहे किंवा बैठक हे माहित नव्हतं। जर त्या मतदारसंघात जर ते बैठक होणार असेल तर त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवलं पाहिजे असं माझं मत आहे। आधीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहरातील सुरू असलेले कामे विलंबाने होत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सभागृहात दिली होती। साधी बैठकही वेळेवर न घेऊ शकणारे प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग हे कुंभमेळ्याची कामे तरी कशी वेळेत पुरी न करणार असा सवाल नाशिककरांमधून उपस्थित केला जात आहे। उमेश आणकर, दिशा न्यूज, नाशिक।